आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. रोहन बचुटे यांचे आंदोलन लेखी आश्वासनानंतर तात्पुरत्या स्वरूपात स्थगित. 19 ऑगस्ट रोजी दलित स्मशानभूमीच्या जागेची होणार मोजणी. केज तालुक्यातील साळेगाव येथील महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलं असून त्यामुळे दुर्गंधी पसरल्यामुळे महामानवांचा अवमान होऊन समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. यासह विविध मागण्यांसाठी बहुजन विकास मोर्चाचे केज तालुका उपाध्यक्ष रोहन बचुटे हे बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुरावजी पोटभरे आणि केज तालुका अध्यक्ष लखन हजारे यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाच्या पूर्वी केज तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला बसले होते. नुकतेच नव्यानं रुजू झालेले केजचे तहसीलदार भारत गंगावणे यांनी केज तहसील कार्यालयाचे ध्वजारोहण संपतात तात्काळ उपोषणस्थळी दाखल होऊन उपोषणकर्ते रोहन प्रभू बचुटे यांच्या प्रमुख 5 मागण्या होत्या त्या जाणून घेऊन तात्काळ गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांना उपोषणस्थळी बोलावून आंदोलनकर्ते यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मागण्यासंदर्भाने संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आणि तहसील कार्यालयाच्या संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ सदर मागणीच्या अनुषंगाने गटविकास अधिकारी यांना पत्र काढण्याबाबत सूचना दिल्या आणि उपोषणकर्त्यांना उपोषणापासून परावृत्त होण्याची विनंती केली. तहसीलदार भरत गंगावणे यांच्या सूचनेवरून गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांनी सदर आंदोलनाची दखल घेत पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी अनिल चौरे आणि लिपिक श्री शेख यांना रोहन बचुटे यांच्या मागणीनुसार कारवाई करण्याच्या सूचना देऊन रोहन बचुटे यांना केलेल्या कारवाईचे लेखी पत्र देऊन त्यांना उपोषणापासून प्रवृत्त होण्यासाठी विनंती केली. यावेळी तहसीलदार भारत गंगावणे यांनी साळेगाव येथील दलित समाजाच्या स्मशानभूमीची ग्रामपंचायत कार्यालयाच्या रेकॉर्डला नोंद घेण्यासाठी महसूल प्रशासनाला सूचना दिल्या आणि लवकरच स्मशानभूमीची नोंद घेण्यासाठी बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी करण्यासंदर्भात देखील सूचना दिल्या आहेत. तहसीलदार यांनी दिलेल्या सूचनेनुसार बुधवार रोजी स्मशानभूमीच्या जागेची मोजणी करून सदरची जागा ही गावठाण्यात आहे का, सर्वे नंबरमध्ये आहे तेही मोजणी अंती समजणार असून जर सदरील जागा ही गावठाण यात असेल तर तात्काळ सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी तसा ठराव घेऊन सदरील जागेची नोंद घेऊन ती PTR हा उपोषणकर्त्यांना देण्याचं ठरलं आहे. तसेच त्याचबरोबर सदरील जागा ही जर सर्वे नंबरमध्ये येत असेल तर तसा ठराव ग्रामपंचायत कार्यालयाने घेऊन केज तहसीलदार यांना सदरचा ठराव सादर करायचा आहे. त्यानुसार महसूल प्रशासन या जागेचा प्रश्न मार्गी लावणार आहे. त्याचबरोबर रोहन बचुटे यांच्या इतरही मागणीच्या अनुषंगाने समिती गठीत करून सदर समिती ही रोहन बचुटे यांनी केलेल्या आरोपाच्या अनुषंगाने चौकशी करून दोषींवर कारवाई करणार आहे. रोहन बचुटे हे साळेगाव येथील दलित वस्तीतील विविध विकास कामांच्या अनुषंगाने आणि प्रश्नावर गेले 2 ते 2.5 वर्षांपासून सातत्यानं पाठपुरावा करत आहेत आणि या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांच्या पाठपुराव्याला यश आलं आहे असे या आंदोलनादरम्यान उपस्थित असलेल्या दलित चळवळीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बोलून दाखवले. या दरम्यान उपोषणकर्त्यांच्या वतीनं प्रशासनाला त्यांच्या मागण्या मांडताना ज्येष्ठ नेते ईश्वरभाऊ सोनवणे, रिपाई आंबेडकरी पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष भगवंत वायबसे, बहुजन विकास मोर्चाचे केज तालुका अध्यक्ष लखन हजारे, पत्रकार तात्या गवळी, सामाजिक कार्यकर्ते अशोक गायकवाड, बबलू साखरे उपस्थित होते. त्याचबरोबर साळेगावचे सरपंच कैलास पाटील, प्रशासनाच्या वतीनं पंचायत समितीचे पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी अनिल चौरे, लिपिक श्री शेख, ग्रामपंचायत अधिकारी DS गव्हाणे, ग्रामपंचायत अधिकारी राजाभाऊ वरपे यांची उपस्थिती होती. गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांच्या स्वाक्षरीचे लेखी आश्वासनाचे पत्र रोहन बचुटे यांना देऊन त्यांना पाणी पाजून उपोषणापासून प्रवृत्त केलं आणि त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सरपंच कैलास पाटील यांनी म्हटले की दलित वस्तीतील विविध विकास कामे या अगोदरही मी केलेली आहेत, त्यानंतरही उर्वरित कामे मी लवकरच करण्याचा प्रयत्न करेन. दलित वस्तीतील स्मशानभूमीच्या जागेची नोंद ग्रामपंचायत कार्यालयाच्या रेकॉर्डला लावण्यासाठी शासन स्तरावर ठरल्याप्रमाणे पूर्णपणे पाठपुरावा करून नोंद घेणार आहे असे आंदोलनादरम्यान त्यांनी आश्वासन दिले. माध्यमांशी बोलताना रोहन बचुटे यांनी सांगितले की दलित चळवळीतील सर्व वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार बांधव आणि त्याचबरोबर तहसीलदार साहेब, गटविकास अधिकारी साहेब यांच्या विनंतीला मान देऊन शासनाच्या लेखी आश्वासनानुसार मी माझे आंदोलन तात्पुरते स्थगित करत आहे. परंतु मला दिलेल्या लेखी आश्वासनानुसार माझ्या मागण्या पूर्ण न झाल्याने मी यापुढेही तीव्र आणि उग्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहे असा इशारा शासनाला त्यांनी दिला आहे.
जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.